श्रोत्यांनो नमस्कार. देवचार म्हणजे देवान धाडलेलो दूत. गावकुसाची राखण करीत देवचार रात्री फिरत असता, अशी आमच्या कोकणात श्रद्धा हा. आज आपण जी कथा ऐकतलो ना ती त्यातली नायिका इंद्रा हिका भेटलेलो देवचार ह्यो असोच असा. तिच्या दुःखातना तिका भायर काढून सुखान जगाचा बळ देणारो. आणि या कथेचो उद्देश अंधश्रद्धा पसरवणा नसान आपली श्रद्धा आणि त्याचो सर्वसामान्य माणसाशी असणारो संबंध यावर प्रकाश टाकणारो असा. तसो देव कोणत्याही रूपात येऊ शकता असं म्हणतात. या कथेतल्या इंद्रेसाठी देव कसो धावान इलो तो बघूया. अशी जिव्हाळ्यान भरलेली मालवणी गोष्ट देवचार. या गोष्टीचे लेखक असत श्रेयस शिंदे आणि आवाजसुद्धा असा त्यांचोच. नमस्कार, मी श्रेयस शिंदे. माझ्या कथेचं नाव हा देवचार. आज परत उगावला, जसा रोजच उगावता. त्यात काय नवीन नाही. सांज झाली की मावाना नि फाटपटी कोंब आराडल्यार उगावना ह्यो सगळो निसर्गाचो नियमच. सगळं अगदी पहिल्यापासून ठरल्यासारख्या. एका साच्यात बंदिस्त असणारे मातीचे गणपती बनवायचे तसा, ज्यात नवीन काय नाही. तेच डोळे, तेच हात, तेच कान नि तीच वळलेली सोंड. तो उंदीर खय बाकार चिकटलेलो असता तो सहसा कधी दिसतव नाही. उंदीरकी येली की फक्त एका निवेद दाखूक बाहेर शोधून ठेवायचो. झाली की अस्तित्व संपला त्याचा. मग रोजचे गाळीये नि मार खाऊक परत सुरू. एवढा त्या गणपतीचा ओझा उचलून ह्यो बिचारो धावता, त्याचो हिशोब कोणाकडे असता. शेवटी गणपती देवाचा रूप नि उंदीर फक्त एक मामुली जीव, ज्याचा अस्तित्व कायमचा त्या गणपतीच्या पायार पडान राहिलेला. माझा तरी काय हा वेगळा या उंदरापेक्षा, असो विचार करत करत इंद्रा चलत होती. डोक्यात 2 हांडे नि कमरेर एक कळशी घेऊन बावीकडना घराकडे चालणारे तिचे उघडे पाय मधीच काहीतरी लागला की ठणकायचे. डोळ्यातना एखादा आसव गळायचा, पण त्या फुटक्या हांड्यातना पडणाऱ्या पाण्यान मच्छामध्येच नाहीसा व्हायचा. तिचो बाहेर पडणारो उंदको कळशेतल्या पाण्यासारखो डुबकान वर यायचो. पायाक पडलेले दुष्काळासारखे भेगे. तिच्या दुष्काळार कधी पाण्यान माया दाखवल्यानच नाही. तिचा आभाळ कोरडा पांढरा फटीक, चुन्याची निवळी ओतावी तसा. कसले रंग नाय नि कसला गंध नाय. फक्त ढोरासारख्या राबायचा एवढाच वाढून ठेवलेला. विधिलिखित ह्याच होता कदाचित. ह्यो वर्तमान. भविष्यात काय वाढलेला असा ता माहीत नाही, पण भूतकाळ मात्र खूपच वेगळो. इंद्रा आणि रामा तशी एकाच वयाची. इंद्रा आपली ढोरा माळार चराक घेऊन यायचा नि रामा आपली शेरडा घेऊन माळार यायचो. दिवसभर या ढोरांच्या पाटणा नि ह्यो शेरडांच्या मागणा फिरत. एकदा साळसकरांच्या कुडणात ह्याची ढोरा गेली. बाहेर पडता पडणत इंदून काय काय केल्यान तरी त्या एकट्या जीवाक कितपर्यंत तग धरू घेतलो. बाजूना रामग्याची शेरडा चरा होती. त्यानं तो आवाज ऐकल्यान नि धावत इलो. मग दोघांनी मिळून कशी तरी ढोरा बाहेर काढल्यानी. साळसकारणीचे गाळीये रामग्यान नि त्याच्या शेरड्यांनी खाल्यानी. साळसकारणीन त्याच्या सगळ्या घराण्याचा उद्धार करून टाकल्यान. पण रामान सगळा धीरान सहन केल्यान. उलट काय बोललो नाही. तेव्हापासना रामाचा आणि इंदूचा जा काय सूत जमला ता कायमचा. दोघाय जना रोज माळार भेटाक लागली. शिदोरीक बांधून हाडलेला एकत्र बसान खाऊक लागली. गप्पा गोष्टी करूक लागली. इंद्रा तसा 4 बुका शिकलेला. तेका शिक्षणाची लय आवड, पण घरात नाही विरोध. त्याच्यात पोरीची जात नि लहान भावाचं शिक्षण, त्यामुळं मनात नसला तरी तेका शाळेतनं वजा होऊचा लागला. ता माळारीला की रामाक बुका वाचून शिकवी, तेका अक्षरा गिरवूक शिकवी. रामाव मोठ्या भुकेन ता सगळं ऐकायचो. पोटात घालून बोटान मातयेत गिरवायचो. रामानव इंदूक झाडार चढाक शिकवल्यान. बेचकेन आंबे चिचे पाडूक शिकवल्यान. सगळा कसा सुगीत चालला होता. खरा तर पिरेम बाई बाप्या ह्या काय एवढा समजण्यासारख्या त्यांचा तर वय नाही. त्यांची एक नितळ दोस्ती होती. आणि या खेळाबागडाच्या वयात कोणतरी सोबती लागताच ना प्रत्येकाक. त्याच्या वांगडा खेळाक, हसाक, बोलाक, मनात दडान बसलेला सांगाक.
पण लोकांचे डोळे कसे फुटके असतात ता काय वेगळा सांगाक नको. ह्यांचा असा एकत्र फिरणा लोकांच्या डोळ्यात खुपाक लागला. खबर उडत उडत गावात पसरली. रामाच्या घरात गेली तशी इंदूच्या घरात गेली. इंद्राचा घर तसा जातीन श्रेष्ठ. खरा तर इज्जतीरिला की लोकांका आपली जात आठवता. कळी काळाक तीच जात फाट्यार मारून आपलो स्वार्थ साधूक हेंका कसो जमता ताच कळत नाही. झाला इंदूचा माळार जाणा कायमचा बंद झाला. त्याच्या नशिबात आता ढोरांचा शान भरणा, लाकडा करणा, टकलेर फाटी घेऊन व्हाळार धूक जाणा ह्या इला. रामाचं पुढे काय झाला काय माहीत नाही. एक दोनदा रामा दिसलो, तो पण लांबना शेरडा घेऊन जाताना. इंदू थंय जायत आगत तो थंय नसायचोच. सगळा नायसा झालेला असायचा. त्याची टार टार करून वाजणारी चपला, टाकटाक करत चालणारी त्याची काठी, शेरडांका घातलेलो कुकारो नि शेरडा कायच नसायचा थंय. एक पुसटशी चावूल देऊन रामा जो काही त्याच्या आयुष्यातना गेलो तो अजूनपर्यंत कायमचोच. आता परत रामा आपल्याक दिसाचो नाही. त्याचो कुकारो ऐका घेवचो नाही. ही खुनगाट खनवटेक बांधूनच इंदू लगीन करून दुसऱ्या घरात गेला. आता नवीन घर, नया घराचो नयो प्रपंच सगळाच नया वाढून ठेवलेला त्याच्यासाठी. आता आयुष्याच्या बाराखडीतली पुढची मुळाक्षरा तेका थंय जाऊनच गिरवूची असा नशिबानत लिवलेला. इंदू आपलो पट मांडून परत 9 डाव खेळाक मोकळा झाला. इंद्राचं लगीन बाजूच्याच गावातल्या परबांच्या संत्याशी जुळवला गेला. साध्या पद्धतीन 4 माणसा बोलावून सगळे विधी सोपस्कर उरकून झाले. घरातल्यांची पिढा गेली एकदाची. पोर म्हणजे ओझाच. किती वेळ पदराक बांधून सांभाळतला असते का. घो असोच मोलमजुरीवर जगणारो. झाडा तोडूचा, घर बांधूचा काम करून घर चालवायचो. घरात तो आणि म्हातारे आहोस बापूस. तसा पोटा पाण्याचा भागायचा थोडासा. अशा घरात इंदू इला. चांगल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवलन होती त्यांना. माझा घर असा असात, घो असो असात, मी ह्या करीन, पोरांका लय शिकवीन. माझी स्वप्ना जी माका कधीच पुरी करू केली नाही ती माझ्या पोरांच्या रूपान मी पुरी करतलय. सगळा कसा गोड होतला. पण नशीब कसो डाव खेळात ता सांगता येऊचा नाही. त्याच्याच गोडाक मुंगळे डसले. दळयांच्या घराचं काम चालू असताना हेचो घो पाणी मारता मारता भीतीवरना पडलो. तो कायमचो पाय घालूनच बसलो. डाव पाय मोडलो, लुळो झालो. जीवार इलेला कसा तरी पायार गेला. पण कायमचो संसार मोडान पडलो तोचो हिशोब कोण देतलो. घरातला एकमेव कमावता माणूस असा जाग्यार बसला. इंद्रा मनातना लय खचान गेला. संत्याक आता कामा मिळणं मुश्किल झाली. त्याच्यातच म्हाताऱ्यान देह सोडल्यान. वायसो मानसिक आधार होतो तो पण गेलो. सासू तर इंदूकच पांढऱ्या पायाची मनान त्याच्या नावान बोटा मोडूक लागली. हात आपटून देव उठवूक लागली. इंदू आपला सगळा निमूटपणा सोसत होता. सटवाईन ह्याच माझ्या नशिबात पुजला नसात तर ताच होतला, वेगळा काय होतला असो विचार करून इंदू दिवस काढूक लागला. गोवान आता दारेक आपलासा केलेला. रोज पिऊन यायचो नि इंदूक मरा तगत मारायचो. उठणारे कळा नि भाजणारे झळा सांगायचे तर कोणाक. ता आपला फुटक्या घराचे मोडके वाशे बघत आपले दिवस ढकलत होता. दिवस सपासप उडान गेले. इंदू एका पोराची आई झाली होती. नक्षत्रासारख्या पोर अगदी तिच्यासारख्याच दिसाक. इंद्रेन त्याचं नाव ठेवल्यान चंद्रा. गोरा गोमटा, नजर लागावी असा. पण त्याच्या बापाशीन तेका एक बार दुखू नजरेन बघल्यान नसत. आधी लोकांची वय परडी करूक तरी जायचो. आता कायमचो पिऊन ताय ठरवाक लागलो. म्हातारी देव हलवूक लागली. अशी 2-4 वर्षा कधी सरली काय कळलाच नाही. ते शिमग्याचे दिवस होते. जकडे तकडे पोरांचे टोळीये मोरूचे नाच घेऊन शेबय मागत होते. मांडार रातचो तमाशो रोंबाट चाललेला होता. म्हातारी अजून तग धरून होती. पण सगळं अंथरुणार करायची. संतो दारियेत पुरो डुबलेलो. चंद्रा बालवाडीत जाऊक लागलेला. शाळेत अभ्यासात चांगलाच रुळला होता. 4 घरचा धुनाबांडा करून इंदू कसा तरी घर चालवत होता.
म्हातारेचे घोवाचे हाल काढी होता. कधीतरी खळ्यात येणाऱ्या नाच्यात तेका तेचो लहानपणीचो चेहरो दिसायचो. पसो पसरून काहीतरी दान मागता असा वाटायचा तेका. दशावतार नाटकातलो संकासूर तेका खिजवून जीभ बाहेर काढता असं वाटाक लागला. लोकांची दुखणी आपल्यावर घेणारो पोतराज मीच असय, मीच चापकान म्हाका झोडपतय असा इंदूक सपान पडाक लागला. होळयेकडे जाऊन कुकारो मारीत, हसत नसत तेवढे गाळये घालीत सगळ्या त्या होळयेत जाऊन टाकायचा आणि स्वतः पेटान घ्यायचा असा तेका वाटायचा. सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली. आता कोणीतरी शबाई जीव मागल्यान तरी खुशी खुशी देन सारखे असेच विचार त्याच्या मनात यायचे. पण चंद्रेकडे बघून तो दिवस काढायचा. एक दिवस इंदू तांदूळ आसळीत वळत बसलेला. तेवढ्यात धनगरवाड्यातले 4 लोक गज्जा घालू केले. गुलाल उधळून चांग बोल केल्यानी नि गजाक सुरुवात झाली. ताटल्यार काटयेन वाजवून पांढरो परकर घातलेली लोका गोल फिरान नाचाक लागली. चंद्रा गमतीन सगळा बगी होता. गजा झालो. इंदून खनवटेक बांधलेले 2 रुपये काढल्यान नि शेबाई देऊ गेली. शेबाई दिल्यान तशी एक सानकन तिच्या डोक्यात वात पेटली. काहीतरी आठवला. धनगर शेबाई घेऊन दुसऱ्या घरात गेले. पण शेबाई घेणारे हात इंदूच्या डोक्यातना अजून जायत नव्हते, जाणारे नव्हते. 4-5 दिस असेच गेले असतील. संतो रोज गावातना शेबाई मागून यायचो आणि घरात इल्यार तमाशो करायचो. इंदू काहीतरी बाहेर जायचा हाली, खैता माहीत नाही. पण हाली त्याच्या मळ बिलेल्या आभाळात वायशी चांदणी लुकलुकताना दिसायची. मांडार जाऊक लग्नातल्या कोऱ्या साडयेची घडी काल त्यांना पहिल्यांदाच मोडल्यान. घोवाचो म्हणावं तसो लक्ष कधीच नव्हतं त्याच्यावर. पण म्हातारेक मात्र ह्याच्यात काहीतरी गोड बंगाल दिसाक लागला. ती तळमळाक लागली, हातपाय आपटूक लागली. पण इंदून थंय नजर टाकला नाही. आज इंदूक कसा मोकळा वाटत होता. आभाळातनं अत्तराचो शिंपड पडावो अगदी तसा, पोट भरान इल्यासारख्या. पण काल विपरीत झाला. झोपेक इल्या चंद्रेक एक आवाज येऊक लागलो. ताड ताड वाजणारी चपला, खाटखाट करत वाजणारी काठी. अगदी पाटल्या दाराच्या खिडकीतून कोणतरी वाकन बघता असा काहीतरी दिसला. पोर खाटकन झोपेतनं उठला, रडाक लागला. आये आये, खिडकेत कोणतरी हा, माका दिसलो. आजांसारखी मिशी होते. काठीयो चोनी चपलांचो आवाज गेलो काडकाड करून. आये भूत इला, आये असा म्हणान चंद्रा रडाक लागला. इंद्रा तेका गप करत म्हणाला, गपरव चंद्रे, उगियो. ता भूत नाय, तो देव हा. देवान धाडलेलो देवचारा तो. तो आपलं वाईट नाही करीत, आपल्याक मदत करता, आपला रक्षण करता. उगियो हा, झोप तू. तो जायत आपल्या वाटेन. पण रडलंस तर परत येता तो. झोपा आता, झोप. चंद्रेन आपले कसे तरी करून डोळे मिटल्यान. तेका काय माहीत ह्यो देवचार नक्की कोण होतो तो. आता अदनावदना रातचो असोच आवाज येऊक लागलो. चपला ताड ताड वाजाक लागली. काठी खाट खाट करून खनखनाक लागली. म्हातारेन गळो काढल्यान. ह्यो बघ रे, ह्या बयेन चालगती बांधून हाडल्या ना. कुळक्षा करतला या घराण्याचो, कुळक्षा करतला असा मनान देव उठूक लागले. पण इंदू ह्या काय मनार घ्यायचा नाही. संत्याक पण कसलो गंध नव्हतो. पण एकदा रातचो त्याकाच दगो झालो तेव्हा कोकलत घरात इलो नि बडबडाक लागलो. आये, पाटच्या माचाकडे लगवीक गेल्लय तेव्हा थैसून एक मशाल येताना दिसली. वायच येळ गेलो नि एक झुपकेदार मिशयतलो गडबम पिळदार माणूस समोर येऊन उभो रावलो. पुण्यांदा माझ्या वाटेर दिसलंस तर मोडून टाकीन असा म्हटल्यान नि 2 दांडे पायार घातल्यान कळा मस्तकात गेले. मी हो बघ तसंच पळत इलय. ह्या काय खरा नाही बाबा. देवचारा यो, सांभाळा बाबा, चाळेगत बांधानी लिया. म्हातारी तुटक्या फटीतल्या झापडातना बोलली. हे ऐकत असलेली इंदू मात्र गालातल्या गालात हसली आणि अंथरुणावर पडली. पण आता या वाटचालीचे मार्ग सगळ्यांका कळान चुकले होते. एकच आरड झाली. इंदून चाळेगत बांधून आणले ना, देवचाराक वश केला ना. आता त्याची सासूनी घोव पण त्याका भियान जगाक लागली. घोवान मारूचा सोडल्यान. म्हातारी मधना कडी काढायची. पण तिचा आता कुलूप आता गंजान गेला होता.
इंदूच्या तोंडार मात्र पुनवेचो चांद लखलखत होतो. काही महिने झाले असतील. इंदू आता 8 महिन्याचा गरोदर होता. म्हातारी अजून जागेवर होती. संतोपितच होतो. पण या सगळ्यात इंद्रा मात्र उभ्या होता. काम करीत होता. आता या स्थितीत त्याका कामाचो बोजा वाटत नव्हतो. सगळा आनंदान करी. खूप दिवसांन पिरमाचा कोणतरी येतला तसा घर सजवी. चंद्राव तेका चांगली मदत करी. सगळा बरा चाललेला. नि 7-8 दिवसातच इंदूक कळा सुरू झाली. बाया जमले. सुविनीक बोलावना धाडला गेला. इंदू आयगे मेलय करून ठणकत होता. चंद्रा भायर दारार उभा होता. नि वायसच्या येळान पोरग्याचा रडणा कानार येऊक लागला. एका बाईन भायर येऊन निरोप दिल्यान. पोरगो झालो पोरगो. तशी म्हातारी फटी उघडून देवाक हात जोडूक लागली. संत्यान भरली क्वार्टर फेकून दिल्यान. चंद्रा माझो भाव इलो करून नाचाक लागला. इंदू कसली तरी वाट बघत तसाच पडला होता. तेवढ्यात शिंगोबाच्या धनगर वाड्यावरना एक मशाल पुढे पुढे सरकत येताना दिसली. चंद्रेची बारीकशी नजर थैसर गेली. तसा चंद्रा आरड दिला. आये तो बघ, डोंगरावरना देवाचो देवचार येता. आपलो रक्षण करतो येता. तसा इंदू उठान बसला नि डोंगराक हात जोडल्यान. खराच तो देवचार तिच्यासाठीच देवान धाडलो होतो. पण तो धनगर वाड्यावरना मशाल घेऊन येणारो तो देवचारच होतो की अजून कोण? ह्या गुपित फक्त त्या देवचाराक नि इंदूकच माहीत होता. श्रोत्यानो, या कथेतना आपण एका देवचाराक भेटलाव, जो देवचार इंद्रेसाठी धावान इलो होतो. कथेचो गोडवो आणि कथेचो सारांश अगदी मनाक भावणारो असा. कोकणची संस्कृती परंपरा यावर प्रकाश टाकताना अंधश्रद्धा पसरवणा ह्या कथेचो उद्देश नाही, तर श्रद्धेचो संबंध हा. एका ज्वलंत विषयाक हात घालून स्त्रियांवर होणारो अत्याचार मांडताना त्या बाईन त्यावर कसो तोडगो शोधल्यान ता या कथेतना मांडलेला असा.